विराट कोहली सध्याच्या घडीचा एक महान क्रिकेटर, उत्तम लीडर, खेळाप्रती पूर्णतः समर्पण असणारा खेळाडू. आपल्या बॅटिंगने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अफलातून खेळाडू विराट कोहली. विराटचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली इथं झाला. त्याचे वडील प्रेम कोहली हे वकील होते, तर आई गृहिणी. त्याला विकास आणि भावना असे 2 भाऊ बहीण आहेत. विशाल भारती स्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण झालं. विराटला लहानपणापासूनच क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. त्यामुळेच त्याच्या वडिलांनी त्याला सुरुवातीपासूनच खूप सपोर्ट दिला. विराटच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात लहान सहान बारक्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळून झाली. त्याच्यातली ऊर्जा आणि खेळाप्रती असलेलं डेडिकेशन प्रेम कोहली यांनी ओळखलं आणि तो केवळ 9 वर्षांचा असतानाच पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याला प्रवेश घेऊन दिला. इथून त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. इथं त्याने क्रिकेटचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. क्रिकेट संदर्भातल्या लहान सहान सगळ्या गोष्टींवर डोळसपणे त्याने काम केलं. वाढत्या वयाप्रमाणे त्याची क्रिकेटमधली जाणही वाढत गेली आणि खेळण्यातली सफाई सुद्धा. लवकरच 15 वर्षांखालील संघामध्ये त्याची निवड झाली. वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि उद्याचा क्रिकेट स्टार म्हणून निवडकर्त्यांचं लक्ष त्याने वेधून घेतलं. 2008 मध्ये विराट कोहली हे नाव एकदम प्रकाशझोतात आलं. यावर्षी त्याने 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून दिला. या विजयामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय साऱ्या टुर्नामेंटमधील त्याच्या परफॉर्मन्समुळे त्याच्याकडे राष्ट्रीय स्तरावरील निवड समितीचं लक्ष गेलं. लवकरच त्याचा संघात प्रवेश झाला आणि त्याच्या अंगावर निळी जर्सी आली. त्यानंतर कोहलीने मागे वळून बघितलं नाही. ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने 1 दिवसीय क्रिकेट सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. खरं तर सुरुवातीला त्याची कामगिरी फार काही उत्तम राहिली नाही. मात्र घरगुती क्रिकेटमध्ये आणि IPL मधील त्याच्या उत्तम परफॉर्मन्समुळे तो नेहमीच भारतीय संघात टिकून राहिला. 2010 हे वर्ष त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरलं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं. सोबतच्या बॅट्समन सोबत उत्तम पार्टनरशिप करणं, टार्गेटचा पाठलाग करणं आणि एकामागून एक उत्तम खेळी करत शतकं ठोकणं या गुणांमुळे तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा खांब बनला. वन डे आणि T20 मधील एक महत्त्वाचा बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. 2011च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश होता. 20 जून 2011 मध्ये त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या विरुद्धच्या 4थ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण असे दिग्गज असलेल्या संघात कोहली 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि त्याने 52 धावा केल्या. त्याने सलग 2 अर्धशतकं झळकावून सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पहिल्या कसोटी शतकासाठी कोहलीला जास्त काळ थांबावं लागलं नाही. 8व्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यानं पहिलं कसोटी शतक ठोकलं. लवकरच त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतकं झळकावली आणि आपण केवळ वन डे नाही तर कसोटीमध्येही दमदार कामगिरी करू शकतो याची नांदी दिली. याच वर्षी त्यानं ICC 1 दिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. 2014 मध्ये T20 मध्येही त्याने उत्तम कामगिरी केली. त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. नंतर त्याने ICC आंतरराष्ट्रीय T20 क्रमवारीत सुद्धा अव्वल स्थान पटकावलं. 2012 मध्ये तो उपकर्णधार झाला. धोनी नसताना त्याने अतिशय उत्तम कामगिरी केली. 2014 मध्ये तो भारतीय टीमचा कर्णधार झाला. उत्तम नियोजन, तंदुरुस्तीमधील सातत्य आणि काहीही झालं तरी हार न मानायची प्रवृत्ती यामुळे तो उत्तम कर्णधार ठरला. तो कर्णधार असताना देशात आणि भारताबाहेरही आपल्या टीमने अनेक विजय मिळवले. IPL मध्येही विराटने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली हा 6वा भारतीय खेळाडू आहे. कर्णधार म्हणूनही त्याने सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. विराट हा सर्वात दुहेरी शतक झळकावणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 7 दुहेरी कसोटी शतकं ठोकली आहेत. त्याने केलेल्या अद्भुत कामगिरीवर आपण थोडीशी नजर टाकली तर त्याचं कर्तृत्व लक्षात येतं. सर्वात जलद 1001 दिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय.
सर्वात जलद 4001 दिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. सर्वात जलद 5001 दिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. सर्वात जलद 6001 दिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसरा. सर्वात जलद 7001 दिवसीय धावा पूर्ण करणारा सुद्धा तो एकमेव फलंदाज ठरला. सर्वात जलद 10 एकदिवसीय शतकं करणारा भारतीय फलंदाज ठरला आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजही विराटच आहे. सर्वात जलद 15 एकदिवसीय शतकं करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. सर्वात जलद 20 एकदिवसीय शतकं करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. सर्वात जलद 25 एकदिवसीय शतकं करणारा फलंदाज. सर्वात जलद 1000 आंतरराष्ट्रीय T20 धावा पूर्ण करणारा फलंदाज. कर्णधार म्हणून पहिल्या 3 कसोटी डावात शतकं करणारा पहिला क्रिकेट खेळाडू. परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार. 2 किंवा अधिक द्विशतकं करणारा पहिला भारतीय कसोटी कर्णधार. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा कर्णधार. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय आणि आशियाई कर्णधार ठरला. विराटला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खेळामधील त्याचं योगदान लक्षात घेऊन त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. 2012 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ICCने त्याचा सन्मान केला. 2011-12 आणि 2014-15 साठीचा BCCIचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारही त्याला लाभला. क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम असलं तरी सुद्धा त्याला फुटबॉलही मनापासून आवडतो. तो 2014 मध्ये इंडियन सुपर लीगच्या FC गोवा या क्लबचा सहमालक झाला. कोहलीने देशभरात व्यायामशाळा आणि स्वास्थ्य केंद्र यांची चिजेल नावाची व्यायामशाळाची साखळी सुरू केली आहे. सामाजिक कार्यांमध्ये तो सहभागी होत असतो. विराट कोहली फाउंडेशन या संस्थेची त्यानं स्थापना केली आहे. या संस्थेमार्फत तो गरीब मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी भरीव कामगिरी करतो. विराटच्या लोकप्रियतेमुळे अनेक ब्रँड्स त्याच्याकडे येत असतात. अनेक ब्रँड्सचा तो प्रमुख चेहरा आहे. या जाहिरातींसाठी तो तगडं मानधन आकारतो. फिटनेस आणि वेलनेस मधील जाहिरातीसाठी तो विशेष लोकप्रिय आहे. त्याची लोकप्रियता पाहून त्याला मीडियाकडून इन्फ्लुएन्सरचा टॅग मिळालाय. बऱ्याचदा मैदानातील आपल्या आक्रमक पावित्र्यामुळे क्रिकेट जगतातून त्याच्यावर टीकाही होत असते. वन डे असो, कसोटी असो किंवा मग T20 सगळ्याच प्रकारातून दमदार फटकेबाजी करतो. त्यामुळे त्याला विराट द रन मशीन असंही म्हटलं जातं. विराटच्याच शब्दात सांगायचं तर तो म्हणतो की मी दररोज प्रत्येक सराव सत्र, प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक हंगामात स्वतःला कसं चांगलं बनवता येईल यावर काम करतो. त्यामुळेच मला फॉर्म टिकवता येतो. जर तुमच्याकडे केवळ एखादं ध्येय असेल तर काही काळानंतर तुम्ही समाधानी होता आणि काम करणं थांबवू शकता. पण कालपेक्षा आज कसं उत्तम करता येईल हे आपलं ध्येय असलं तर आपण तो प्रवास अतिशय उत्तम पद्धतीने सुरू ठेवतो. असा हा विराट कोहली. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत तो नात्यात होता. पुढे 2017 मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना एक मुलगी आहे. लाखो तरुण खेळाडूंचा तो आदर्श आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा त्याचे चाहते आहेत. अशा या अफलातून खेळाडूचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्याला बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला विराटचा कोणता विक्रम विशेष भावला आणि त्याची कोणती खेळी विशेष भावली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.